परितेतील हॉटेल स्वागतचा रौप्य महोत्सव दिमाखात आस्वाद हॉटेल आशीर्वाद हॉलचे उद्घाटन कष्टातून उभी राहिलेली यशोगाथा। करवीर तालुक्यातील परिते येथे हॉटेल स्वागतच्या रौप्य महोत्सवानिमित्त भव्य सोहळा पार पडला। याचवेळी हॉटेल आस्वाद आणि आशीर्वाद हॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले। कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणातून उभी राहिलेली ही यशोगाथा परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे। महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यास स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यवसाय उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींसह विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हॉटेल स्वागतची सेवा परंपरा आता आस्वाद आणि आशीर्वाद हॉलमधून अधिक विस्तारेल असा विश्वास व्यक्त केला। दाजीपूर पर्यटन विकास आराखड्याचा उल्लेख करत स्थानिक हॉटेल व्यावसायिक पर्यटन वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील असे त्यांनी सांगितले। लोक आले तर त्या लोकांनी थांबायचं कुठं हा जर प्रश्न आला तर मला वाटते आता सगळ्यांच्यासाठी हॉटेल आस्वाद हे सगळ्यांच्यासाठीचा उत्कृष्ट स्टॉप होईल। वेगवेगळे कार्यक्रम काय असतील, एखाद्या छोटेखानी एखाद्या कुटुंबामध्ये बारशाचा एखाद्या वाढदिवसाचा कार्यक्रम असेल तर त्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळा एंटरटेनमेंट आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे एक सेंटर म्हणून सुद्धा आशीर्वाद हॉल या ठिकाणी उपयुक्त ठरेल। दर्जेदार क्वालिटी आणि भविष्यकाळातल्या लोकांना अपेक्षित असणारं असं सर्व आदरातिथ्य करण्याची जबाबदारी घेऊन आजच्या कामाला नवीन पिढीनं सुरुवात करावी अशा पद्धतीची विनंती करतो। त्या काळामध्ये या सगळ्या तिघी भावंडांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, आज फेटी बांधलेले नवीन सगळे तुम्ही नवीन पिढीतले सगळे शिलेदार आहेत। मला तुमच्याकडून अपेक्षा इतकीच आहे की पूर्वीच्या पिढीने जे केलं त्याच्यापेक्षा उत्तुंग काम करण्यासाठी आपण सगळेजण समर्पितपणे काम करा। व्यवसायामध्ये प्रामाणिकता आणि त्याचबरोबर क्वालिटी दर्जाला खूप महत्त्व आहे। तुम्ही या दोन गोष्टींकडे प्राधान्य दिले की बघता बघता आपण सगळेजण या सगळ्या गोष्टींच्यामुळे जगात प्रसिद्ध होऊ शकतो। अनेक अध्यक्षस्थानावरून बोलताना संपतराव पवार पाटील यांनी मुसळे बंधूंच्या कष्टमय प्रवासाचे कौतुक केले। परिश्रम, प्रामाणिकपणा आणि विश्वास यांच्या जोरावर उभा राहिलेला हा व्यवसाय इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी समाजातील अंधश्रद्धांविरोधातही त्यांनी आवाज उठवला। विश्वास मुसळे यांनी आपल्या मनोगतात व्यवसायाच्या प्रवासाचा आढावा घेत सुरुवातीपासून साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले। ग्राहककेंद्रित सेवा आणि सातत्यपूर्ण कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले। नामदार हसन मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात बाबासाहेब देवकर, धोंडीराम नकाते यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिकाटी, प्रामाणिक सेवा आणि ग्राहकांचा विश्वास या बळावर हॉटेल स्वागतने उंच भरारी घेतली असून नव्या उपक्रमांमुळे या यशाला अधिक व्यापक दिशा मिळणार असल्याचे या सोहळ्यातून स्पष्ट झाले।